हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका सहकारच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून स्वागत करतोय. बघा, दरवर्षी 12वी कॉमर्सची किंवा आर्ट्सची सायन्सची जी बोर्डाची एक्झाम घेण्यात येते त्यामध्ये सहकार हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट असतो. मोस्ट ऑफ टाइम जे कॉमर्सवाले स्टुडंट असतात त्यांचा सहकार हा सब्जेक्ट असतो आणि महाराष्ट्रातल्या काही काही पार्ट्समध्ये आर्ट्सवाले स्टुडंट सुद्धा सहकार म्हणजे कोऑपरेशन हा विषय चूज करतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की सहकारचा पेपर एक्झॅक्ट कसं लिहाल की जेणेकरून तुम्हाला 100 पैकी 98, 99 किंवा आउट ऑफ मार्क्स मिळतात. बघा, सहकार हा असा सब्जेक्ट आहे जसं SP, OC, इकॉनॉमिक्स यासारखा थेरी सब्जेक्ट आहे आणि थेरी सब्जेक्ट्स मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. हे आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये डिस्कस करत आलेलो आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, स्क्रीनवर जो तुम्हाला पेपर दिसत आहे क्वेश्चन पेपर हा 5 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र बोर्डामार्फत पेपर घेण्यात आला होता. ही त्याची प्रश्नपत्रिका आहे. अँड त्यानंतर इथं जो तुम्ही बघताय हे आपल्या DA2 अकॅडमीचं ऑनलाईन बिग बुल बॅच मधले जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्स पैकी एका विद्यार्थ्याचा पेपर आहे जे बोर्डाकडून आम्ही ह्याची कॉपी मागून घेतलेला आहे. याच्यामध्ये चेक करू शकता की 5/3/2024 ला पेपर झाला होता सहकार विषय आणि उत्तर लेखनाची भाषा मराठी. म्हणजे सहकार जो सब्जेक्ट आहे इंग्लिश मीडियम वाले ह्याला कोऑपरेशन म्हणतात, लँग्वेज ऑफ आन्सर त्याचं इंग्लिश असतं, मराठी मीडियम वाले सहकार म्हणतात, उत्तर लेखनाची भाषा मराठी असते. या विद्यार्थ्यांना एक मेन उत्तर पत्रिका घेतली होती आणि 4 सप्लिमेंट्स त्याला घेण्या लागले होते आणि अशी टोटल 5 बंच मिळून त्यानं लिहिला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे की एक्झॅक्ट बोर्ड 2024 सारखा जो पेपर 2025 ला येईल त्याच्यामध्ये तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं असेल, कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिताल, कशा पद्धतीने कार्यक्रम पत्रिका तुम्ही तयार करताल जेणेकरून तुम्हाला सुद्धा 90 पेक्षा जास्त 95 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. आता या स्टुडंट्स बद्दल जर सांगायचं झालं तर मागचे जर तुम्ही काही व्हिडिओज माझे बघितला असाल बोर्डामार्फत इथं स्टिकर चिटकवण्यात येते. इथं काय असते मी तुम्हाला सांगतो. हे मार्क्स लिहिलेले आहेत 78, 78, 79. इथं हेच मार्क्स किती जे पडलेले आहेत ते इन वर्ड्स लिहिण्यात येतं आणि 3 वेळेस हा पेपर चेक झाला. एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर, राईट, हे सर्व गोष्टी ब्लर करून देण्यात येतात बोर्डामार्फतच, राईट. आणि हा एक्झामिनर 78 मार्क टाकला, मॉडरेटर 78 मार्क टाकला. साधं सिंपल लॉजिक आहे. 80 पैकी 78 म्हणजेच 100 पैकी 98. 20 मार्क प्रॅक्टिकलचे असतात जे कॉलेज मार्फत देण्यात येतात आणि मोस्ट ऑफ टाइम 100 पैकी 99 स्टुडंट्सला आउट ऑफ मार्क्स असतात 20 पैकी 20. वर्षभरामध्ये जर तुम्ही एखाद्या सरांना वाकडं बोललो असेल किंवा कॉलेजमध्ये तुमचं वर्तन चांगलं नसेल तर काही काही शिक्षक ठस्सल काढण्यासाठी मुलांचे 1-2 मार्क कट करत असतात. त्याला सुद्धा शिक्षकांना रिझन समोर सांगावं लागतंय की व तुमच्या वर्गामध्ये सर्वांनाच आउट ऑफ आहेत आणि जर तुमच्या एकट्यालाच 18 मार्क दिले 20 पैकी 18 प्रॅक्टिकल्स मध्ये तर त्यांना सुद्धा कारणे सांगावं लागतात मोस्ट ऑफ टाइम. बट सर सहसा तसं करत नाहीत, पण काही काही कुचुंद्रे असतात कॉलेजचे टीचर्स. आता इथं 78 मार्क्स पडले, मॉडरेटरने चेक केलं 78 मार्क्स पडले. 80 पैकी जेव्हा तुमचा पेपर 70 किंवा 75च्या वर जातो मोस्ट प्रॉबेबली 3 वेळेस तो पेपर चेक केला जातो. ओके. आणि चीफ मॉडरेटरने जेव्हा पेपर चेक केला तेव्हा त्याचं लक्षात आलं की बाबा विद्यार्थ्याचे 2 मार्क जे कट झालेले आहेत अननेसेसरीली 2 मार्क्स कट झालेले आहेत, एकच मार्क कट व्हायला पाहिजे. त्यामुळे 80 पैकी दिलं 79 मार्क म्हणजेच 100 पैकी झाले 99 मार्क. आता या विद्यार्थिनीनं कशा पद्धतीने पेपर लिहिलेला आहे काय नाही आपण स्टेप बाय स्टेप चेक करूया. सर्वात पहिले बघा, तुम्ही जर मागचे काही व्हिडिओज बेसिक व्हिडिओ जर बघितलं असाल तर त्याच्यामध्ये तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना एक गोष्ट क्लिअर झालेली असेल की बाबा पहिला जो प्रश्न असतो तो असतो ऑब्जेक्टिव्हचा आणि ऑब्जेक्टिव्ह एकदम सिंपल आहेत. ऑब्जेक्टिव्हचे जेवढे असतात म्हणजे प्रश्न पहिल्यातलं अ ब क एका पेजवर एक लिहायचा, विषय मिटवायचा. ऑब्जेक्टिव्ह लिहिण्यामध्ये जास्त काही नॉलेज लागत नाही, बट ऑब्जेक्टिव्हचा आन्सर करेक्ट लिहायचा असेल तर थोडंफार तुम्हाला अभ्यास करावा लागतोय. ओके. बघा, ऑब्जेक्टिव्हच्या विद्यार्थिनीने काय केलेलं आहे, सरळ सरळ पहिल्याच पेजवर पहिला प्रश्न आला होता, रिकाम्या जागा भरा. जर शब्दशः प्रश्न जर पूर्ण वाचायचा असेल खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा हा प्रश्न होता, राईट.
खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वयाची ... वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्व पात्र असते. साधा सिंपल उत्तर आहे याचं 18 वर्ष. आणि विद्यार्थिनीने सुद्धा अशाच पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि पहिल्या 5च्या प्रश्नाची उत्तर एकाच पेजवर त्याने लिहून विषय संपवलेला आहे, ज्याच्यासाठी विद्यार्थिनीला 5 मार्क्स मिळालेले आहेत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. नेक्स्ट प्रश्न होता योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा तुम्ही जे लहानपणी शाळेमध्ये करत होता, राईट, हे काय तर असं ढिंच्या कामं तुम्ही असं करत होता, असं बाण वगैरे काढत होता, अशा पद्धतीनं काही ना काही गोष्टी करत होता. ही सर्व शाळा आता इथं करायचं नाहीये. आता एक्झाम मध्ये इथं कशा पद्धतीने लिहायचं, साधं सिंपल अशा पद्धतीनं तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. चेक करा. पहिल्या याच्यात अ गटामध्ये प्रश्नामध्ये येणारे 5च्या 5 लिहायचं. व्यवस्थित फोकस करा. ऋण परिशोधन अधिकारी, अंतिम सभा, अध्यक्ष, सभा तहकूब करण्याचा अधिकार असते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, ठेवी, व्याज, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, पुणे. बस प्रश्नामध्ये जो पहिला गट येतो तो ऍज इट इज तुम्हाला जशास तसं लिहायचं असतो, एका खाली एक एक वळ सोडून. आणि ऑप्शन्स मध्ये तुम्हाला इथं काही ब गटामध्ये पर्याय दिलेले असतात, मल्टिपल पर्याय दिलेले असतात. म्हणजे प्रश्नामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 प्रश्न असेल तर ऑप्शन मध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पर्याय देण्यात येतात, जस्ट की तुम्ही कन्फ्यूज व्हाय. ओके, मल्टिपल आन्सर जर समोर दिसत असेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हावं आणि त्या आन्सर मध्ये जे 10 आहेत त्यापैकी जे 5 आहेत ते तुम्हाला लिहायचे. हे बेसिक आहे, प्रत्येक मुलाला माहित होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा समोरचा प्रश्न होता खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. सहकारमध्ये तुम्हाला सकारण स्पष्ट करा असं देण्यात येत नाहीये, सरळ सरळ विधाने देण्यात येतात, ते चुकी बरोबर तुम्हाला लिहायचं असतात. ऑलराईट, वापस आपण चेक करूयात. चुकी बरोबर मध्ये स्टुडंट्सला जे लिहिलं होतं जास्त दिमाग लावलेलं नाही, सरळ सरळ क लिहिलेलं आहे, ऍज इट इज पूर्ण लिहिलेलं आहे. विधान नंबर 1 2 3 4 5 आणि जे बरोबर आहेत ते बरोबर, चूक आहेत ते चूक. सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह बरोबर आहेत. म्हणजे टिल पहिला जो रिकाम्या जागा भरा होता, त्यानंतर योग्य जोड्या जुळवा आणि चुकी बरोबर, तिन्ही याच्यामधले 15चे 15 ऑब्जेक्टिव्ह बरोबर आलेले आहेत. ऍज अ टिप म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही थेरी पेपर्स लिहिता, राईट, तर ते लिहित असताना ऑब्जेक्टिव्ह जर तुमचे 20च्या 20 बरोबर आले तर कुठं ना कुठं समोरच्या टीचरच्या मनावर एक प्रकारचं इम्पॅक्ट पडतं की बाबा विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह 20 पैकी 20 बरोबर लिहिलेले आहेत, इट मीन्स हा पोरग हुशार कॅटेगरी मधला आहे. कारण पेपरचं लेवल सरला माहित असतं की बाबा सोपं पेपर आहे, 20च्या 20 ऑब्जेक्टिव्ह बरोबर आहेत खूप साऱ्या जणांचे. आणि सर सोपं पेपर असताना जर तुमचे ऑब्जेक्टिव्ह 8 चुकले, 5 ऑब्जेक्टिव्ह चुकले, मग इनडायरेक्टली का बाबा पेपर तर एवढं सोपं आहे आणि यानं 5-5 6-6 ऑब्जेक्टिव्ह चूक केला म्हणजे गैरादी पोरगा आहे. समोर तुम्ही कितीही चांगले लिहा, हात सोडून मार्क देत नाही. कारण मी स्वतः बोर्डाचे पेपर्स वगैरे चेक करतो. ऑलराईट, आणि ऍट द टाइम जर एखाद्या वेळेला सपोज 20 पैकी 20 ऑब्जेक्टिव्ह जर बरोबर आले तुमचे, तर समोर हात सोडून मार्क देण्यात येतात. जास्त चेक करायचं करा, हुशार असतात. 100 पैकी 5-10 टीचर असे करतात. ओके, बट काही काही टीचर्स प्रॉम्प्टली ऑब्जेक्टिव्ह वरून समोरचा पेपर जज न करता व्यवस्थित जर उत्तर बरोबर असेल तर तिथेच, अदरवाईज नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास दरवर्षी 12वीचे 16 लाख मुलं एक्झाम देतात. त्यामधले 4-4.5 लाख कॉमर्सचे असतात, 4 लाख सायन्सचे, 8-10 लाख सायन्सचे असतात आणि राहिलेल्या आर्ट्स आणि MCVCचे असतात. एवढे सगळ्या पेपरचा लोड हँडल करण्यासाठी, लॅक्स ऑफ पेपर हँडल करण्यासाठी थाउजंड्स ऑफ टीचर्स आहेत, राईट. आणि एका दिवसातून त्यांना 400-400 300-300 पेपर चेक करायचे असतात. त्यामुळे तुम्ही ऑन अन ॲव्हरेज विचार करू शकता की एखादा एक टीचर एका पेपरला किती टाइम देऊ शकतो. ऑलराईट, डन. त्यानंतर जास्त डिस्कशन न करता आपण लगेच फटाफट पुढे जाऊयात. समोरचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. टोटल 5 प्रश्न आहेत, 5च्या 5 प्रश्न तुम्हाला लिहावे लागतात. पहिला प्रश्न आहे खतावणी म्हणजे काय, थोडा पेपरची क्वालिटी ब्लर आलेली आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न आहे सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण, उपविधी म्हणजे काय, भाग प्रमाणपत्र म्हणजेच काय, आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधक संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता, असे हे 5 प्रश्न आलेले आहेत. आता या 5 प्रश्नाचं उत्तर बघा. विद्यार्थ्यांनी जास्त काही गाजावाजा न करता दिमाग शांत ठेवलं
जी उत्तर पत्रिका असते, उत्तर पत्रिकेच्या या साईडला 3 प्रश्नाचे उत्तर लिहिले, एका वाक्यात उत्तर लिहा होतं, त्यामुळे जास्त लांब लचक छाडत बसायचं नाही, सरळ सरळ लिहायचं. राईट. इथं काय दिलेलं आहे बघा, पहिला प्रश्न काय होता, खतावणी म्हणजेच काय? खतावणी म्हणजे क्लिअर कट सांगितलेलं आहे, व्यवहाराची प्राथमिक नोंद रोजकीर्द किंवा पोटकीर्द वहीत झाल्यावर संबंधित खात्याच्या पानावर खातेवही मध्ये रीतसर केलेली नोंद म्हणजे खतावणी होय. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की तिसरा प्रश्न, उपविधी म्हणजेच काय? उपविधी म्हणजेच काय? संस्थेच्या अंतर्गत कामकाज चालवण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा संच म्हणजे उपविधी होय. राईट. सहकार बद्दल तुम्हाला एक टिप द्यायची असेल तर तुम्ही काय करायचे, 8 मार्क्सचे मोठे मोठे क्वेश्चन्स पाठ करायचे. सगळ्या चॅप्टर मध्ये पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत 8 मार्काचे जेवढे प्रश्न आहेत ते सर्व करून घ्यायचे. याचा फायदा काय होते, 8 मार्कचे प्रश्न पाठ केल्यामुळे 4 मार्काचे, 6 मार्काचे, 5 मार्काचे किंवा फरक स्पष्ट करा किंवा एका वाक्यात उत्तर लिहा, ऑब्जेक्टिव्ह सर्वच कव्हर होतात. राईट. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. तुम्हाला 6 विचारण्यात येतात, 6 पैकी कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे असतात आणि एक जर बरोबर लिहिलं तर 2 मार्क. कोणते कोणते आले होते? इतिवृत्त, जागतिक अर्थव्यवस्था, सहयोगी सभासद, सहकार शिक्षण, अमर्यादित जबाबदारी, निर्णायक मत असे हे आले होते. आता ज्याचा ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यानं त्याच्या त्याच्या प्रायोरिटीनुसार क्वेश्चन सिलेक्ट करणार. बट आपल्या स्टुडंट्सनं कोणते कोणते क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत चेक करा. सर्वात पहिले त्यांनी लिहिलेला आहे इतिवृत्त. आता बघा 2 मार्कासाठी आहे. ऑलराईट, म्हणून एवढंच लिहायचं नाही. स्टुडंट्सनं बघा पूर्ण पेज भरवलेला आहे आणि मिनिमम मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की प्रत्येक जो क्वेश्चन आहे याच्यातले मिनिमम 4 पॉइंट तुम्हाला लिहायचे. संज्ञा संकल्पना स्पष्ट करा मध्ये हा एक छोटीशी मिस्टेक इथं स्टुडंट मार्फत झालेली आहे. त्यांनी पॉइंट लिहिलेले आहेत, पॉइंट लिहिल्यानंतर सरळ सरळ एक एक वळ सोडायला पाहिजे होती किंवा डायरेक्ट ऍज अ पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहायला पाहिजे होतं. बट ऍट द एंड ज्याची त्याची इच्छा असते आणि ज्याला त्याला पेपर प्रेझेंटेशन त्याच्या मनावर असतो, असं जरी लिहिलं तरी चालेल. बट एक गोष्ट लक्षात घ्या, वाचन महत्वाचं आहे. मॅक्सिमम मुलांचे मला व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहेत की सर व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ मधल्या सर्व गोष्टी समजत आहेत, बट सर पाठांतर केल्यामुळं, व्हिडिओ बघितल्यामुळं लक्षात राहत नाहीये. पाठांतर कसं ठेवायचं, मुद्दे कसे पॉइंट पाठ करायचे, ह्याच्यासाठी सर्वात पहिलं काम करावं लागेल की तुम्हाला अभ्यास करा ना करा, मोबाईलचा थोडासा वापर कमी करावा लागेल, कारण ते खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. रील्स वगैरे बघणं, आणि हे साधं सिंपल लॉजिक आहे, याच्यामुळं अनेक जणांचं आयुष्य बर्बाद होत आहे. ह्याच्यामध्ये सर्वात बेकार रिझन म्हणजे तुमचं लाईफ बर्बाद होत आहे हे तुम्हाला कळत सुद्धा नाहीये. राईट. मी अनेक मुलांना विचारतोय, ऑब्झर्व करतो क्लासेसमध्ये की अनेक मुलं अभ्यास करत असताना अचानकपणे संध्याकाळी त्यांना एकदा मोबाईल हातात आला की कळत सुद्धा नाही की बाबा 7:30चे 8 कसे झाले, 8चे 8:30 कसे झाले. 1.5-2 तासानंतर त्यांना रिअलाइज होते की यार मी तर अभ्यासाला बसलो होतो, अर्धा घंटाचा अभ्यास केला आणि 2 घंटे म्हणजे वाया गेले. ह्याच्या मागचं मेन रिझन आहे की तुम्हाला जे अभ्यासाचं टेन्शन आहे, राईट, तर टेन्शन दूर करण्यासाठी ते तुम्हाला मोबाईल जर तुमच्या समोर आला की ऑटोमॅटिक तुम्हाला असं वाटतं की बाबा माझं सर्व टेन्शन गायब झालेलं आहे. बट नंतर टाइम गेल्यानंतर वापस डबल टेन्शन यायला स्टार्ट होतं. राईट. जे तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे ते नंबर 1 आहे मोबाईल. ते कुठं ना कुठं हळूहळू थोडं तुम्हाला कमी करायचं किंवा चांगलं कंटेंट ग्रास्प करायला चालू करायचं आहे. दुसरा, वाचन. काही पण होऊ दे, डेली मिनिमम 1 तासाचं तुमचं वाचन असलं पाहिजे अर्ली मॉर्निंग, सकाळी, जर तुम्हाला तुमचं लेवल याच्याशी मॅच करायचं असेल तर. जेव्हा मी या स्टुडंट्सला विचारलं तर तिच्याकडून असं येत होतं म्हणणं तिचं इनडायरेक्टली की सर 1 घंटा मिनिमम मी सकाळी वाचन करत होते पुस्तक, अर्थशास्त्राचा असू दे, एसपीचा असू दे, ओसीएमचा असू दे किंवा सहकारचा असू दे. याच्यामुळे फायदा काय होत होता, जेव्हाही मॅक्सिमम मुलं एक्झाम मध्ये लिहित असतात तर लिहित असताना आता असं नाही की बाबा आता सहकारचे पुस्तक तुम्ही काढून बघितलं आणि सहकारच्या पुस्तकात इतिवृत्त बद्दल जे पण पॉइंट सांगितलेले आहेत ते सर्व गोष्टी इथं आढळतील नाही. वर्ड्स पुढे मागे होतात, मनानं काही गोष्टी लिहितं, बट मनानं लिहित असताना फेकोलॉजी तुम्ही करत असताना तिथं आठवायला तर पाहिजे.
आणि तिथे तेव्हाच आठवतं जेव्हा तुमच्या जवळ शब्दसाठा जास्त असतो. आणि शब्दसाठा कधी जास्त असेल, जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर झोपेतून कंपल्सरी रोज एका विषयाचा एक धडा जर वाचलात तर बल्ले बल्ले जायचं, काहीच बघायची गरज नाही. ऑलराईट, बघा आता प्रश्न होता संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. 6 आले होते, 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे होते. सर्वात पहिले इतिवृत्त लिहिलं. दुसरा जो प्रश्न होता जागतिक अर्थव्यवस्था, तिला असं वाटलं की बाबा नको, हे अटेम्प्ट करण्यापेक्षा आपण काय करूयात, सहयोगी सभासदाला अटेम्प्ट करूयात आणि सरळ सरळ सहयोगी सभासद 5 पॉइंट इथं लिहिलं. टीचर्सना पूर्ण बघितलं आणि मार्क दिलं. दुसरा एक महत्वाचा पॉइंट की या विद्यार्थिनीचं अक्षर थोडस ऑब्झर्व करा, जाड जाड अक्षर आहे, ज्याला आमच्याकडच्या भाषेमध्ये म्हणतात टप्पू टप्पू अक्षर आहे असं म्हणतात. ओके, मोठा मोठा अक्षर, मोठं मोठं अक्षर आहे असं म्हणतात. बघा ना, नॉर्मली तुम्हाला जर एका स्टुडंटला लिहायला लावलं तर बारीक बारीक अक्षर असेल तर एका वळीमध्ये तुम्ही 7 ते 8 शब्द मावू शकता. बट या विद्यार्थिनीचं अक्षर थोडस जाड आहे. तर हिनं बघा काय केलं, सभेत झालेल्या कामकाज संमत करण्यात आलेला ठराव याची, आता या एका ओळीमध्ये फक्त 4च शब्द बसत आहेत. ह्याचा फायदा काय झाला जाड अक्षर असल्यामुळं, की लिहिलंय कमी पण दिसायलंय जास्त, आणि याचाच फायदा या विद्यार्थिनीने बरोबर केला. आता ज्याचा अक्षर बारीक बारीक आहे त्याला एवढीच इन्फॉर्मेशन लिहायला सांगा, एवढ्यामुळे भरून जाते अर्ध्या पेज मध्ये. बट जर अक्षर जर जाड असेल तर विद्यार्थिनीनं व्यवस्थित प्रेझेंटेशन होऊ शकते. आता याचा अर्थ असं नाही की ज्याचं अक्षर बारीक आहे ते डिमोटिवेट होतील, असं काही नाहीये. बट जर तुमचं जाड अक्षर असेल तर त्याचे फायदे काय आहेत हे मी सांगायला. ओके, डन. सहयोगी सभासद नंतर नेक्स्ट तिने अटेम्प्ट केलं सहकार शिक्षण आणि निर्णायक मत, असे 4 अटेम्प्ट केले. अँड देन त्याच्यानंतर तिला असं वाटलं की बाबा जे पण 4 मी अटेम्प्ट केलेले आहेत ते सर्वच्या सर्व बरोबर आहेत, एखादे एक्स्ट्रा अटेम्प्ट करण्याच्या नादाला तिने गेलेली नाहीये. बट जे 4 तुम्ही अटेम्प्ट केलात त्यातलं एखादं एक तुम्हाला असं वाटलं की बाबा 4 मी अटेम्प्ट केले बट एका ह्याच्यामध्ये मी फुल फेकाफेकी केलेली आहे, तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल पेपर संपल्यानंतर जर टाइम असेल तर दुसरं एखादं एक सेम तसंच फेकाफेकी करून अटेम्प्ट करा, कदाचित मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट होता प्रश्न तिसरा, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. खाली काही विधानं दिलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं ओपिनियन काय सांगायचं आहे. प्रश्न तिसरा मध्ये 6 मार्कासाठी प्रश्न असतो, 3 मार्कासाठी 1 असतात, 3 येतात, 3 पैकी कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे असतात. आता स्वमत लिहा पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन आहे, ज्याचा अभ्यास सखोल झालेला आहे त्यालाच येतं, बाकी तुम्ही इकडे तिकडे बघत असाल तर काही कामाचं नाही. विद्यार्थ्यांनी लिहित असताना बघा कसं लिहिलेलं आहे स्वमतला. सर्वात पहिला प्रश्न काय दिलेलं होतं चेक करा, सहकारी संस्थेचे अंतर्गत लेखा परीक्षण करावे. जे सहकारी संस्था असते त्यांचं इंटरनल ऑडिट अंतर्गत लेखा परीक्षण करावे असं तिथे लिहिलेलं आहे, जे की साधं सिंपल आहे, ऍग्री आहे, या विधानाशी सहमत सर्वजण असतात. विद्यार्थिनीने काय लिहिलं, मी या विधानाशी सहमत आहे असं एक पॉइंट लिहिला. का सहमत आहे हे किती पेज लिहिलं चेक करा, कंप्लीट 1 पेज 5 पॉइंट मध्ये लिहिलं. किती मार्क आहेत 3. पहिलं पॉइंट काय लिहिलं, सहकारी संस्थेने संस्था पातळीवर हिशोबाचे केलेले सखोल परीक्षण म्हणजेच अंतर्गत लेखा परीक्षण होय. सर्वात पहिल्या पॉइंट मध्ये तिने समजून सांगितलं की बाबा अंतर्गत लेखा परीक्षण म्हणजेच काय, इंटरनल ऑडिट म्हणजे काय ते सांगितलं. दुसरा, अंतर्गत हिशोब तपासणीमुळे सर्व पुस्तके हिशोब बरोबर लिहिल्याची खात्री पटते. इंटरनल ऑडिट केल्यामुळं जे पण तुमचा हिशोब आतापर्यंत इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आहे, जे पण तुमचं कॅल्क्युलेशन्स आहे हे बरोबर आहे का नाही याची गॅरंटी खात्री आपल्याला पटते. राईट. तिसरा पॉइंट तिने काय लिहिलं, सभासदांना हिशोब बरोबर असल्याचा विश्वास पटतो. जे सभासद आहेत त्यांना हिशोब बरोबर असल्याचा विश्वास पटतो. आता बघा लिहित असताना छोटे मोठे मिस्टेक्स होतात, राईट. जसं की इथं तिनं अगोदर काय केलं होतं, सभासदांनी लिहिलं होतं, राईट. तर सभासदांनी कट करून तिनं नी कट केलं, सभासदांना लिहिलं. काहीच होत नाही, अशा छोट्या मोठ्या चुकांमुळे तुमचे मार्क काही कटत वगैरे नाहीयेत, राईट. आणि इथं ले चुकून लिहिण्यात आलं होतं कारण 2 गोष्टी ऍट अ टाइम करायला. ओके, नंबर 1 लिहिण्याची कृती, नंबर 2 आठवण्याची कृती. आणि आठवलेलं शब्द रूपात त्याला मांडणं आणि मग लिहिणं, ऍट अ टाइम 2 गोष्टी होत असल्यामुळे असे छोटे मोठे चुका होत असतात, इग्नोर करायचं.
ह्या चुकांना स्वतःवर हावी होऊन द्यायचं नाही. काही काही मुलं असे असतात, मुली असे असतात, थोडं जरी खाडाखोड झाले की हायपर होतात, मग पुन्हा ते पूर्ण कट करून वापस लिहायला जातात. जर स्पीडवर तुमची स्वतःच्या स्पीडवर ताबा असेल, वाटत असेल, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असेल की बाबा पूर्ण कट करून लिहायला मला टाइम आहे, तरच वाटेला जायचं, अदरवाईज वाटेला जायचं नाही, थोडंफार कट करायचं, समोर जायचं. ओके, डन. आणि अशा प्रकारे एकूण 5 पॉईंट लिहिलेले आहेत. शिक्षक बघितला, ऑलरेडी सुरुवातीपासून लिहित असलेले विद्यार्थीने सर्व बरोबर लिहिलेलं आहे. राईट, इथं सुद्धा पॉइंट वाईज लिहिलेलं आहेत. काहीच डाऊट न घेता सरळ सरळ किती मार्क टाकले, 3 मार्क, विषय संपला. कारण होते 3 प्रश्न, 3 पैकी 2 लिहायचे होते, पहिले तर झालं. दुसरा प्रश्न कोणता आहे? विधान क्रमांक 2, नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. नागरी जे सहकारी बँका असतात त्यांची थकबाकी वाढत आहे. काय रिझन लिहिलं चेक करा विद्यार्थ्यांनी. या विधानाशी मी सहमत आहे. वापस जितकं जास्त तुमचा अभ्यास तितकं जास्त तुम्ही स्वतःचे मत मांडू शकता. काय मत मांडलेलं आहे? नागरी सहकारी बँकामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. जिथं राजकीय हस्तक्षेप वाढला तिथं काही ना काही राजकारण होणार, आणि राजकारण झाल्यामुळं सर्वसामान्य जनतेचा तोटा होतो आणि संस्थेमध्ये असणाऱ्या सभासदांना फायदा होतो. दुसरा पॉइंट, संचालक मंडळावर अयोग्य व्यक्तीची पकड असते. अयोग्य व्यक्तीची पकड म्हणजेच काय? जे संस्थेचे संचालक मंडळ असतं ते अशाच गोष्टी किंवा असे निर्णय घेत असतात ज्याच्यामध्ये त्या संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचा फायदा असतो. बाकी त्या संस्थेशी रिलेटेड जे काही ग्राहक आहेत त्यांचं बरोबर नुकसान होत असतं. त्याच्यानंतर संचालक मंडळातील अयोग्य व्यक्ती व राजकीय हस्तक्षेपामुळे अयोग्य व्यक्तींना अयोग्य कारणांसाठी कर्ज वाटप केले जाते. आता संचालक मंडळावर जे अयोग्य व्यक्तीची निवड झाली, मग ते अशा व्यक्तींना कर्ज वगैरे देत असतात की ज्याचा फायदा संस्थेवर म्हणजे संस्थेमध्ये जे संचालक वगैरे असतात. साधं सिंपल आहे, तुम्ही जर टीव्ही वगैरे बघत असाल, न्यूज वगैरे बघत असाल, तर सरळ सरळ म्हणतात की मी तुमचं लोन वगैरे पास करतो, बट जेवढेही लोन मी पास करेल त्याचा 5% रक्कम आमच्या खात्यात यायला पाहिजे किंवा वैयक्तिक खात्यामध्ये जायला पाहिजे. तेच पॉईंट इथं विद्यार्थ्यांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर चौथं पॉईंट त्यांनी तिथे लिहिलेला आहे की कर्जासाठी तारण न घेता अर्ज मागणी अर्जाची पुरेशी छाननी न करता कर्ज मंजूर केली जातात. साधं सिंपल आहे की जेव्हाही बँक तुम्हाला कर्ज देते अशा वेळेस तुमच्याकडून काही ना काही तारण, राईट, तारण वगैरे ठेवल्या जातात, तुमच्याकडून वस्तू ऍज अ सिक्युरिटी म्हणून ठेवल्या जातात आणि मग तुम्हाला कर्ज देण्यात येतं. बट अयोग्य व्यक्तीची निवड असल्यामुळं तो काय करेल, त्यालाही माहित आहे की बाबा हे जे पैसे चालेत अयोग्य कारणासाठी चालेत आणि हे पैसे गेले तरच माझ्या अकाउंटला वापस कट येईल, माझं कमिशन येईल, टेबलाखालून मला 2 नंबरचा पैसा येईल. त्यामुळे जास्त छाननी न करता सरळ सरळ त्याला पेपर किंवा त्याला कर्ज वगैरे देण्यात येतं. बट तेच एक जेव्हा सर्वसामान्य नागरिक बँकेकडून कर्ज घ्यायला जातो त्यावेळेस 10 गोष्टी, हे पेपर आणा, हे झेरॉक्स आणा, हे कागद आणा, त्याला अटेस्टेड करून आणा, लेटेस्ट केवायसी वगैरे करून, अशा सर्व गोष्टी 12 भानगडी त्याच्या मागे लावण्यात येतात. बस हेच काही गोष्टी विद्यार्थिनीनं पॉइंट वाईज मांडलेल्या आहेत आणि दोन्ही गोष्टी बरोबर असल्यामुळे 3 पैकी 3 मार्क दोन्ही याला मिळालेले आहेत. 6 मार्क झाले. हा प्रश्न इथं संपला. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा विचारण्यात येतो आणि टोटल 4 विचारण्यात येतात. 4 पैकी कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे असतात. आता बघा इथं चालू ठेव, बचत ठेव, क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद, नागरी सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, प्रस्ताव व ठराव, अशा प्रकारचे काही प्रश्न आले होते. डोंट फॉरगेट, आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा जसं मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगायलो तसेच बोर्ड्स 2025 मध्ये आणि बोर्ड्स 2026 मध्ये बोर्डाला येणारे महत्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत हे आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतात. तुम्ही युट्यूबवर तुम्ही जरा व्हिडिओ पाहत असाल एक्झाम टाइम मध्ये, तर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ कोऑपरेशन बाय DA2 अकॅडमी. तुम्हाला इकॉनॉमिक्सचे पाहिजे असतील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी, अकाउंटचे पाहिजे असेल सेम सब्जेक्टचं नाव क्वेश्चन्स बाय DA2 अकॅडमी लावा, तुम्हाला येऊन जाईल. आणि सर्वात महत्वाचं, ही जी उत्तर पत्रिका आहे ज्या विद्यार्थिनीनं सॉल्व केलेली आहे, हा व्हिडिओ तुम्हाला 2 वेळेस पाहायचा आहे. फर्स्ट टाइम जर तुम्ही हा व्हिडिओ एक्झामला 3 महिने 4 महिने कमी असताना बघत असाल तर, आणि सेकंड टाइम उद्या जर तुमचा सहकारचा पेपर असेल तर हा व्हिडिओ आज तुम्हाला बघायचा आहे.
तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होईल. कारण मोस्ट ऑफ टाइम होते असं की पेपर उद्या म्हणल्यानंतर आज विद्यार्थ्याच्या मनात असं धकधूक वगैरे करत असत, अभ्यासच करावा वाटत नाही, राईट. मग अशा मोमेंटला असे जर काही गोष्टी डोळ्यासमोर आले, अनेक ब्राईट आयडियाज तुमच्या माइंड मध्ये चालत असतात, राईट. की बाबा कारण अनेक मुलांचं असं होतं की त्याच्या मनात एक मेथड आहे, बट त्याला शुअरिटी नसते की बाबा मी असं लिहिलं तर मार्क पडतील का नाही, कॉलेजचे तर सर सांगतात की नाही, काही भरोसा नाही. बट अशा प्रकारचे व्हिडिओज बघितल्यामुळं त्याला गॅरंटेड करते. इथं लोगो बघतात ना, महाराष्ट्र बोर्डाचा इथं लोगो सुद्धा आहे, आणि मग शुअर शॉट त्याला पटते ना, कारण या विद्यार्थिनीला भेटत आहेत, या विद्यार्थिनीला मार्क्स मिळतात, मला डेफिनेटली मिळतील, राईट. आणि मग तो जेव्हा अप्लाय करतो ऑटोमॅटिक मार्क्स मिळतात. ऑल राईट, डन. चला नेक्स्ट, फरक स्पष्ट करा. जास्त काही अवघड नाहीये, फरक स्पष्ट करा. बघा टोटल किती मार्कासाठी आहे, 3 लिहायचे असतात, 4 मार्कासाठी तुम्हाला एक फरक स्पष्ट करा येतो. ओके, 12 मार्क, 4 त्रिकम 12. सर्वात पहिले स्टुडंटनं कोणतं अटेम्प्ट केलेला आहे चेक करा. चालू ठेव व बचत ठेव स्टुडंटनं अप्लाय केलेला आहे, लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जास्त काही नाही, 3 पॉइंट्स लिहिलेले आहेत, बट ऍक्युरेट लिहिलेले आहेत, फेकाफेकी काही केलेलं नाही. मी तर सजेस्ट करेन 4 मार्कासाठी आहे, 4 पॉइंट तुम्ही मिनिमम तर लिहाच, बट 3 पॉइंट लिहायची रिस्क घेणार असाल तर ते तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स तुमचे ऍक्युरेट यायला पाहिजे. आता बघा इथं चालू ठेव बचत ठेव बद्दल सर्वात पहिले काय लिहिलं, या ठेवी व्यापारी ठेवी व्यावसायिक यांच्याकडून यांच्या नियमित बँक व्यवहारासाठी ठेवल्या जातात. बचत ठेवी म्हणजे काय, सर्वसामान्य व्यक्ती पगारदार यांच्याकडून नियमित बचत करण्यासाठी या ठेवी ठेवल्या जातात. हे तर व्याख्या तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पण आहे, ओसीएम मध्ये पण आहे. त्यानंतर व्याजदर आणि मग खातेदार, असे 2 ते 3 पॉइंट त्यांनी अचूक लिहिले, 4च्या 4 मार्क त्यांना मिळाले. इथे चेक करू शकता, 3 लिहायचे होते, तिन्हीच्या तिन्हीमध्ये 4 पैकी 4 मार्क आहेत, टोटल 12च्या 12 मार्क त्यांना मिळाले. ऑब्जेक्टिव्ह झाले, फरक स्पष्ट करा झाले. स्टील तुमच्यापैकी मॅक्सिमम जण विचार करत असतील सर ऑब्जेक्टिव्ह मध्ये चुकले नाहीयेत, त्याच्यानंतरच्या क्वेश्चन मध्ये चुकले नाहीत, फरक स्पष्ट करा मध्ये चुकले नाहीत, मग या विद्यार्थिनीचे 1 मार्क गेलेच कुठे? 100 पैकी 90 आणलं तर 1 मार्क गेलंच कुठं? चेक करूयात. त्याच्यानंतर चेक करा, 1 सेकंड, माय बॅड. ओके, मी एकदम थोडस शॉक झालो होतो. विद्यार्थिनीनी 3 लिहिलेले नाहीयेत, विद्यार्थिनीने टोटल 6 लिहिलेले आहेत, राईट. मी प्रश्नपत्रिका बघत असताना शॉक झालो की बाबा 3 ला 4 मार्क कसं दिलं, सहसा देत नाही. मी म्हणलं सुद्धा मिनिमम तुम्हाला 4 लिहावं लागतात, बट यांनी 4 न लिहिता 6 लिहिलेले आहेत, राईट. इथे बघा निर्बंध, सवलती, पासबुक, राईट. टोटल 6 फरक स्पष्ट करा लिहिलं आणि किती मार्क मिळाले? 4. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फरक स्पष्ट करा होता क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. अनेक विद्यार्थी कमेंट सेक्शन मध्ये विचारत असतात की सर हे अर्थ, भागधारक, सभेची सूचना, भाग प्रमाणपत्रावर नाव, असे पॉइंट्स एक्झाम मध्ये लिहावं लागतात का? तर यस, लिहावं लागतात, कंपल्सरी लिहावं लागतात, राईट. इथे सुद्धा एक आहे मतदानाचा अधिकार, क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो, नाममात्र सभासदाला मतदानाचा अधिकार नसतो. हे तर एकदम बेसिक आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट फरक स्पष्ट करा प्रस्ताव आणि ठराव, याचे सुद्धा 5 पॉइंट लिहिलेले आहेत. बाई आय रिपीट, फरक स्पष्ट करा, जेवढ्या मार्कासाठी आहे त्याच्यापेक्षा 1 पॉइंट एक्स्ट्रा लिहावंच लागेल. ओके, असं नाही की बाबा 4 मार्कासाठी 3 पॉइंट, रिस्क घ्यायचं नाही, जास्त पॉइंट लिहावं लागेल तुम्हाला. हे झालं फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा 4 विचारण्यात आले होते, 4 पैकी 3 लिहिले, प्रत्येक ह्याच्यात 5 पेक्षा जास्त पॉइंट त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, चेक करा, संक्षिप्त टिपा लिहा. संक्षिप्त टिपा लिहा, 3 येतात, 3 पैकी कोणतेही तुम्हाला 2 लिहावयाचे असतात, एकासाठी 4 मार्क असतो. आता संक्षिप्त टिपा लिहा, कशा पद्धतीने प्रेझेंट कराल? साध सिंपल रूल आहे, हे मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. थोडीशी इमेज तुम्हाला क्रॉस दिसेल, राईट. अशा पद्धतीने असं या साईडला झुकलेले दिसेल किंवा या साईडला असं चढतीला दिसेल, बिकॉज फोटो काढताना थोडस गोष्टी होत असतात. ओके, आता बघा जेव्हा टिपा लिहा किंवा त्याच्या समोरचे प्रश्न लिहित असता, इम्पॉर्टंट आहे माइंड मॅप, डायग्राम टाइप. आता प्रश्न काय होता? प्रश्न होता सहकार क्षेत्रापुढील आव्हाने, राईट. पहिला प्रश्न होता टिपा लिहा मध्ये. तर त्यांनी काय केलं, सरळ सरळ
सहकारी क्षेत्रापुढील जे आव्हाने आहेत सरळ सरळ एका खाली एक 5 आव्हाने लिहून टाकले त्यांनी. भाग भांडवल उभारणीची, वाढता उत्पादन खर्च, कमी व बंद होत असलेले शासकीय अनुदान व मदत, राजकीय हस्तक्षेप, कर्ज वसुली. सरळ सरळ हे सर्वच्या सर्व पॉइंट्स यांनी इथे लिहून टाकले आणि मग समोरच्या पेज वरून भाग भांडवलाची उभारणी, वाढता उत्पादन खर्च एक एक पॉइंट एक्सप्लेन करत गेलं. आता याचे दोन फायदे होतात. नंबर एक फायदा जे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, जेव्हा सर्वात पहिले त्या उत्तरामधले 5च्या 5 पॉइंट बुलेट पॉइंट्स तुम्ही लिहून टाकता, त्या शिक्षकाला तिथंच माहित होऊन जाते की बाबा ह्यानं सर्व इथंच 5च्या 5 पॉइंट लिहिलेला आहे, बाकी एक्सप्लेनेशन तर ह्यानं लिहिणारच आहे. त्यामुळे शिक्षक काय करतो, इथंच बघतो आणि इथंच मार्क देतो, बाकी पुढे काय लिहिलं तुम्ही वाचत पण नाही. दुसरा याचा फायदा होतो की अनेक मुलांना जर हे माइंड मॅप काढलं नाही तर मग तुम्हाला सर्वात पहिले मनातल्या मनात सर्वात पॉइंट आठवण ठेवावं लागतात आणि मग पहिला भाग भांडवलाची उभारणी आणि मग हे लिहित बसावं लागतंय. आणि हे एक्सप्लेनेशन आठवण्याच्या नादामध्ये जे 5 पॉइंट तुम्ही उत्तर लिहिण्याच्या अगोदर आठवण करून ठेवला होता त्यातला एक पॉइंट राहूनच जातो, विसरूनच जाते, आठवणच येत नाही. कारण ते लिहिण्या अगोदरच तुम्ही काय केलं हे सर्व आठवला आणि आठवण्याच्या नादामध्ये ते पॉइंट गेला. असं खूप साऱ्या जणांसोबत होते, राईट. प्रत्येकासोबत होते असं नाहीये, बट मोस्ट ऑफ स्टुडंट सोबत अशा गोष्टी होत असतात. आणि असं प्रँक तुमच्यासोबत होऊ नये म्हणून, पॉइंट्स विसरू नये म्हणून अगोदरच सर्व गोष्टी इथे लिहून टाकायचं. मग पॉइंट विचारायचा चान्सेस नाही, कारण ऑलरेडी ते लिहून टाकलेलं आहे. भाग भांडवलाची उभारणी जे कुठून आठवण लिहायचं आहे, माइंड मधलं जेवढंही सर्व आहे काढून इथं छाटून टाकायचं. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट वाढता उत्पादन खर्च लिहिलेला आहे ते इथं लिहून टाकायचं. जास्त ताण घ्यायचं नाही. ऑलराईट, इथंपर्यंत क्लिअर? यस. चला नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यानंतर आहे, विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे. कोणतं लिहिलेलं आहे चेक करा. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य. वापस तेच स्टेप फॉलो केला, 1 2 3 4 5 आणि स्टेप झाल्यानंतर इकडं एक्सप्लेनेशन लिहायला स्टार्ट केलं. ह्याचा फायदा काय होतो? दोन तर फायदे मी सांगितले. तिसरा फायदा नीट लक्षात घ्या, तुमच्या उत्तराची लेंथ वाढते. का सर हे लेंथ म्हणजेच काय? बघा ना, तुम्ही जर हे माइंड मॅप काढला नाही ढड्ड्यासारखं, तुम्ही काय करता, सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य येथे लिहिता, लगेच इथे 1 नंबर टाकून सहकारी चळवळीचे नेतृत्व लिहून मग त्याचे विश्लेषण इथे लिहायला स्टार्ट करता आणि मग अशा पद्धतीने 2 पेज मध्ये उत्तर भरून जाते. बट या स्टुडंटच्या उत्तराकडे ऑब्झर्व करा. प्रश्न किती मार्काला आहे? 4. किती पेज उत्तर लिहिलं? पेज क्रमांक 1, पेज क्रमांक 2, पेज क्रमांक 3 आणि पेज क्रमांक 3.5. 3.5 पेज लिहिलं, 4 मार्क इझिली मिळतात, राईट. एका पेजला 1 जरी मार्क मिळालं, 3.5 पेजचे 3.5 मार्क झालं, त्या 3.5चे राऊंड ऑफ करून किती झाले? 4. विषय समाप्त. पण ते 3.5चे पडूच शकत नाहीत, कारण 3 पेज जर लिहिलं तरी 4 मार्क तुमचे फिक्स आहेत. असं नाही की काही पण लिहिताल, थोडस रिलेटेबल लिहावं लागेल. हे झाला प्रश्न. त्याच्यानंतर नेक्स्ट होता कारणे लिहा कोणतेही 2. ओके, कारणे लिहामध्ये बघा काय काय प्रश्न आले होते, काय काय नाही. सभासद आपले प्रतिनिधित्व. आता बघा, तुम्हाला जे बोर्डाकडून सर्वात पहिला गेल्याबरोबर जी उत्तर पत्रिका देण्यात येते, ती देण्यात येते 28 पेजेसची. किती पेजेसची देण्यात येते? 28. आणि याच मोमेंटला तिचं सर्वच्या सर्व मेन 28 पेजेसची पुरवणी संपली. मग तिला जे समोर सरळ होते रिस्पेक्टेड सर, त्यांच्याकडून सप्लिमेंट घेतला आणि सप्लिमेंट घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या सप्लिमेंटवर इथल्या बाजूला पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची भरावी लागते आणि याच्यावर सुद्धा टीचर्स कडून बारकोड चिटकून घ्यावा लागतो. बारकोड पेपर असतं, ते पेपर चिटकून घ्यावा लागतो, विसरायचं नाही. आणि फ्रंट पेजवर, सर्वात पहिल्या पेजवर जिथं नाव गाव तुम्ही लिहिला होता ना, लक्षात आहे का कुठे लिहिला होता? चेक करा, ज्यांनी विसरून गेले. या फ्रंट पेजवर इथं तुम्हाला स्वतःला लिहावं लागतं की बाबा तुम्ही 28 पेजेसची मला दिलं गेल्याबरोबर, त्याच्यानंतर 4 पुरवण्या मी घेतले, टोटल किती झाले? 5. ऑलराईट. सहसा इथल्या चुकलं तर हार्डली केसेसमध्ये काय होत नाही, बट असे बेसिक गोष्टी तुम्ही करू नका. ओके, डन.
ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे की हा जो PDF आहे हा स्टुडंटचा आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 100 रुपीजचा एक कोर्स आहे. तो कोर्स परचेस करा. तिथे तुम्हाला सहकार, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इकॉनॉमिक्स, OCM, SP या सर्व विषयाचे पेपर्स ऑलरेडी 5 स्टार रेटिंग आपल्या आहे आणि या सर्व विषयाचे पेपर्स कसे लिहायचे काय नाही, महत्वाचे क्वेश्चन्स, नोट्स, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सर्व त्या कोर्स मध्ये आपण ऍड केलेला आहे. फक्त तुम्हाला परचेस करायची लेट आहे. त्याचे डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या कोर्सची लिंक सुद्धा दिलेली आहे. चेक करा. बोर्ड 2025 चे जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तो कोर्स ऑलरेडी परचेस केलेला आहे. अभ्यास करायला स्टार्ट सुद्धा केलेले आहे. राईट, डन. चला वापस आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयात. प्रश्न होता हा कार्नेलिया सभासद आपले प्रतिनिधी निवडतात असा एक प्रश्न होता. राईट, 4 प्रश्न, 4 पैकी कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे असतात. ऑलराईट, चेक करा थोडस. विद्यार्थ्यांनी सर्वात पहिला प्रश्न कोणता अटेम्प्ट केला? 6व्यातला पहिलं. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, कारणे आणि इतर एकाखाली एक असं कारणे लिहायला त्यांनी स्टार्ट केलं. राईट, आणि जेव्हा कारणे लिहिणं संपलं त्यांचं, राईट, तर टीचर्सला रिअलाइज झालं की बाबा कारणे लिहित असताना पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं कारण बरोबर आहे, कुठं ना कुठे 6वं कारण टीचरला पटलं नाही आणि त्याचे मार्क कट केले आणि 4 मार्काचा प्रश्न होता, 3.5 मार्क दिले. 4 मार्काचा प्रश्न होता, किती मार्क दिले? 3.5 मार्क दिले. आणि त्याच्यानंतर त्या 3.5 चे झाले रूपांतर किती मध्ये? 4 मध्ये. 3.5 मार्कचं रूपांतर किती मध्ये झालं? 4 मध्ये. राईट, त्यामुळं इफ इन केस असं जर एखादी छोटी मोठी मिस्टेक असेल, राईट, अशी एक छोटी मोठी मिस्टेक असेल तर हायपर होऊन जायचं नाही. अनेक मुलं काय करतात, घरी आल्यानंतर टेन्शन घेतात, सगळं बरोबर लिहिलं, फक्त शेवटी ते एक चुकलं. शांत राहा, काही होत नाही, ऑटोमॅटिक राऊंड ऑफ होते. राईट, डन. हा, बट एक गोष्ट एक्सपेक्टेड आहे. प्रश्न किती मार्काचा आहे चेक करा. प्रश्न आहे 4 मार्काचा. प्रश्न किती मार्काचा आहे? टोटल 4. आणि आन्सर लिहित असताना स्टुडंट्सनी 6 कारणे लिहिलेले आहेत. राईट, कारण नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तुम्ही सुद्धा मिनिमम 6 कारणे लिहायला पाहिजे. आठवत नसेल वापस तेच काय, सकाळी सकाळी वाचा. राईट, आता अनेक मुलांना डाऊट होते की सर अभ्यास कसं करायला पाहिजे. आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, हाऊ टू स्टडी थिअरॉटिकल सब्जेक्ट बाय DA2 अकॅडमी. 4 महिन्यात कसा अभ्यास करायचं, 2 महिन्यात कसा अभ्यास करायचं, पूर्ण तुम्हाला एक दिवसाचं टाइम टेबल सांगण्यात आलेलं आहे. बस त्याला फॉलो करा. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता 6 पैकी म्हणजे 6 प्रश्न 6व्या मधलं कोणते 2 लिहायचे होते. विद्यार्थ्यांनी पहिलं अटेम्प्ट केलं, दुसरं कॉन्फिडन्स आला नाही, डायरेक्ट तिसरा क्वेश्चन अटेम्प्ट केला. क्वेश्चन होता सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते आणि वापस लिहायला स्टार्ट केला. आता इथं क्वेश्चन आहे, आज इट इज क्वेश्चन लिहिलं, कारणे लिहायला स्टार्ट केलं. सप्लिमेंटरी बघा, सप्लिमेंटरी जो पुरवणी असते, पुरवणी जसं एक जोडपान असतो तसंच पुरवणी असते. नावाला 1, 2, 3, 4 पेजेस असतात, पण ऍक्च्युअल मध्ये 3.5च असतात, कारण अर्ध पेज तर ते बोर्डाच्याच माहितीने भरून गेलेलं आहे. ओके, त्यांच्याच माहितीने भरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथून लिहायला स्टार्ट करावं लागेल. बघा सप्लिमेंट इथे दिसेल आहे, 3 पॉइंट्स त्यांनी इथे लिहिले, पहिला, दुसरा आणि तिसरा. त्यानंतर समोरच्या पेजवर राहिलेले 2 पॉइंट्स लिहिले त्यांनी. वापस टीचर्सनी किती दिले? 3.5. 3.5चं रूपांतर झालं 4 मार्कामध्ये. विषय समाप्त. आता सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न ते म्हणजे कार्यक्रम पत्रिका किंवा पत्रे. सहकारचं पेपर लेंदी आहे, SP चं पेपर लेंदी आहे. OCM मध्ये बघाल, अर्थशास्त्रामध्ये बघाल तर प्रश्न 6वा शेवटचा प्रश्न आहे. बरोबर, इथं
प्रश्न 8 पर्यंत खेचलेला आहे, राईट. त्यामुळे साधं सिंपल लॉजिक आहे, सहकारला लाईटली घ्यायला जमत नाही. मोजके धडे करायचे पण परफेक्ट करायचे. बघा आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न 6वा होता, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा असं आलं होतं. यस. अटेम्प्ट कसं केलं? सर्वात पहिला, कधी पण पत्र अटेम्प्ट करत असताना अर्धा मधून चालू करायचं नाही, फ्रेश पेजवर चालू करायचं, राईट. पहिलं सर्वात हेडिंग मध्ये लिहायचं फॉर्मॅट, एखाद्या कारखान्याचं नाव, मेल आयडी, हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे, ऑप्शन नाहीच. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, जावक क्रमांक, कशाला आर असतो कशाला नसतो, हे किती क्रमांकाचा असतो काय नाही, ऑलरेडी आपण सहकारशी रिलेटेड व्हिडिओज केला. पत्रलेखन, हाऊ टू राईट लेटर्स इन कोऑपरेशन, व्हिडिओ सर्च करा, DA2 अकॅडमीचा येऊन जाईल, राईट. त्यानंतर दिनांक 15 मे 2024, प्रति शशांक माने, संसाई नगर, शहापुरी, जालना 430-502, हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे. कोणाचंही नाव तिथे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युअल मॅटर चालू होतो, विषय संदर्भ पासून, की कशाला अर्ज क्रमांक असते कशाला नसते, कुठे विषय काय लिहायचं काय नाही, हे जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाल तुम्हाला समजेल. सध्या फक्त एक गोष्ट ऑब्झर्व करा की ही मार्जिन आहे, बरोबर, आणि हे मार्जिन पासून जर इथपर्यंत बघितलं तर जे साईज आहे हे तुमच्या रेग्युलर वहीपेक्षा कमी असते. अनेक मुलांचं बोर्डाच्या एक्झाम मध्ये गेल्यानंतर प्रँक होते माहिती आहे का, कारण वर्षभर अकाउंटचे जे वह्यामध्ये फॉर्मॅट त्यांनी ड्रॉ करत असतात, काही काही तर बिना मार्जिनचे वह्या वापरत असतात. मार्केटमध्ये मिळतात बिना मार्जिनचे मोठे मोठे वह्या, ऍक्च्युअल वह्या एवढंच असतात, मार्जिन कट झाल्यामुळे त्यांना जास्त दिसत असते, राईट. अशा मुलांसोबत तर खूप प्रँक होते, कारण एक्झाम मध्ये मार्जिन आल्यामुळे मार्जिनच्या इकडे तर तुम्ही जाऊ शकत नाही, आणि लिहायचं तर तुम्हाला ह्याच्या इकडेच आहे, जागा कमी झाल्यामुळे सुधरत नाही, त्यांना लिहितात शेवटी बट कॉन्फिडन्स येत नाही त्या लिहिण्यामध्ये, हँडरायटिंग मध्ये कंटिन्युअस चुका होत असतात. अशी चुका तुम्ही करायचं नाही. बघा स्टुडंट्सना या विषय संदर्भापर्यंत किती ओळी यूज केल्या त्यांनी, पहिली ओळ पासून स्टार्ट केली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ओळीमध्ये फक्त संदर्भाला आलेला आहे. आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जे वर्षभर प्रॅक्टिस केलेत बिना मार्जिनचे, त्यांच्या 10 ओळीमध्येच ते मावलं असेल, गॅरंटी केसात मी सांगायलो, ऑलराईट. आणि मग हे असं झाल्यामुळं पत्र कंपल्सरी पुढच्या पेजवर जाणार म्हणजे जाणार. सर काय प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही, बिंदास जाऊ द्या. ओके, महोदय लिहिलं, आणि महोदय लिहून जे पण काही मॅटर आहे ते तिथं मॅटर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला, आणि इथं फुल स्टॉप दिलं. याच्या नंतरचा जो आहे तो मागच्या बाजूला इथं त्यांनी लिहिलेला आहे. आणि मग शेवटी इथं दुसऱ्या पेजवर शेवटी त्यांनी काय केलं, त्या पत्राचा समारोप करून टाकला. आपला विश्वासू NB व्हॉट एव्हर जे आहे ते त्यांनी तिथं लिहून टाकलं. आता प्रश्न आला की सर प्रश्न 7वा, 3 पैकी कोणते 2 लिहायचे असतात, किती मार्काला एक असतो? साधा सिंपल आन्सर आहे, किती मार्काला एक असतो? 5. तर या विद्यार्थ्याला 5 मार्क मिळाले का? यस, चेक करा, 5 पैकी 5 मार्क इथे तुम्हाला दिसत असतील, राईट. लाल रेड कलरच्या बॉक्स मध्ये चेक करा, इथं 5 मार्क दिसत आहेत. ओके, इथं जरी नाही दिसले तर तुम्हाला इथं मी शो करेन 5 मार्क, ऑलराईट, डन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, स्टुडंट्सनं अटेम्प्ट कोणतं केलेलं आहे आपण चेक करूया. हिशोब तपासणीचे फायदे, हिशोब तपासणीचे फायदे, पत्र न लिहिता, ओके, सरळ सरळ त्यांनी काय चूज केलं, हिशोब तपासणीचे फायदे कोणते कोणते आहेत ते लिहिलं. आणि ते लिहित असताना सर्वात पहिले हिशोब तपासणीचे फायदे, आणि असे 5 फायदे त्यांनी लिहून टाकले. वास्तव आर्थिक स्थिती समजते, अचूक व अद्ययावत हिशोब, चुका व गैरव्यवहारांना आळा, कर्ज मिळणे सुलभ, 1 2 3 4, आणि सभासदांचे हित, भाग विक्रीस मदत, असे काही 5 ते 6 पॉइंट्स त्यांनी तिथं प्रेझेंट केले. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे स्टार्ट केलं. आणि शेवटी या प्रश्नामध्ये सुद्धा स्टुडंट्सला 5 मार्क्स मिळाले. किती मार्क्स मिळाले? 5 मार्क्स, ऑलराईट, डन.
त्यानंतर याच्यामध्ये पण 5 पैकी 5 आहेत. इथे चेक करा वर हेडिंग मध्ये इथं असेल. हा आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झामिनर मॉडरेटर कोण कोण किती मार्क देतात. तर एक्झामिनरनं 4 मार्क दिले होते. काहीतरी एखाद्या एक पॉइंटचं विश्लेषण त्याला पटलं नव्हतं, राईट. आणि मग मॉडरेटर जेव्हा चेक केलं त्याला वाटलं की यार काय बैल आहे का एक्झामिनर, अननेसेसरीली मुलीचे मार्क्स कट केलेला आहे. आणि मग त्यानं काय केलं, एक्झामिनरच्या याच्यावर असं फुल्ली देऊन टाकलं, राईट, फ्यू डबल फुल्ली देऊन टाकलं आणि मग त्याच्यानंतर 5 मार्क तिथं लिहून टाकले. ऑल राईट, डन. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर समोरचा 8 मार्काचे क्वेश्चन्स. स्टेप बाय स्टेप आपण चालू करूयात ते क्वेश्चन्स. हा 8 मार्कामध्ये बघा प्रश्न 8वा, 2 प्रश्न येतात, कोणतेही एक तुम्हाला लिहायचं असतं. व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. किंवा सहकारी संस्थेची सभा म्हणजे काय, इथं क्लिअर दिसत नाहीये, कार्यक्रमांचे विविध प्रकार स्पष्ट करा. ओके डन. अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न आहे. एक्झॅक्ट मला माहित नाहीये तेवढं इथे, कारण प्रिंट मिस्टेक आहे. बट स्टुडंट्सनं कोणतं लिहिलेलं आहे, व्यवस्थापन समितीचे कार्य. बघा आता व्यवस्थापन समितीचे कार्य भाई 8 मार्काचा प्रश्न आहे. ओके 8 मार्काचा प्रश्न, मिनिमम 5 पेज लिहावं लागतंय. सर्वात पहिला विद्यार्थ्यांनी काय लिहिलं, अर्थ लिहिला, राईट. अर्थ लिहिल्यानंतर रचना लिहिली की सहकारी जे व्यवस्थापन समिती असते, सॉरी व्यवस्थापन समिती सहकारी नाही, तर ते रचना कशी असते काय नाही ते पूर्ण रचना लिहिली. आणि रचना लिहिल्यानंतर बाजूच्या पेजवर येऊन पद्धतशीरपणे तपासणाऱ्या शिक्षकाचा कार्यक्रम केला. म्हणजेच ते शिक्षक मागचं पेज टर्न करण्या अगोदर त्याच पेजवर त्यांनी पूर्णपणे माइंड मॅप काढलं आणि छापून टाकलं की सहकारी समितीचे कार्य कोणते कोणते. आता कार्य कोणते कोणते आहेत हे सर्व लिहिल्यानंतर समोरच्या पेज पासून तुम्हाला काय करायचं आहे, बस एक्सप्लेन करत जायचं आहे काय 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 नाही. धोरणांची अंमलबजावणी म्हणजेच काय, सभासदत्वास मान्यता म्हणजेच काय, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती, असे सर्व पॉइंट्स एकाखाली एक लिहिले. 8च्या 8 पॉइंट्स. देन स्टुडंट्स 9 पॉइंट्स लिहिले आणि मग 9 पॉइंट्स झाल्यानंतर शेवटी समारोप केला की काय ते शेवटचा पॉइंट आहे ते लिहून टाकलं. व्यवस्थापन समिती ही संस्था व सभासदांची विश्वस्त असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेला विश्वास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. व्यवस्थापन समितीचे कार्यकाल 5 वर्षाचा असतो. व्यवस्थापन समिती वरील सर्व कार्य पार पाडते. अशा पद्धतीने पूर्ण पेपर त्यांनी संपुष्टात आणलं. आणि इथं जर चेक करताल तर शेवटच्या प्रश्नामध्ये सुद्धा किती पैकी किती मार्क्स मिळाले, 8 पैकी 8 मार्क्स मिळाले. आता पूर्ण पेपर बघितला, कुठं 1 मार्क कटले आपल्याला आणखी ऑब्झर्व कळालं नाहीये. आता आपण काय करूयात, एक एक प्रश्न वापस चेक करूयात. शेवटचा प्रश्न 8 पैकी 8 मार्क. इथं जर चेक केलं तर इथं सुद्धा किती मार्क आहेत, 10 मार्क या प्रश्नामध्ये आहेत. कोणता प्रश्न आहे, सेकंड लास्ट प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. किती मार्क, 10 पैकी 10. त्यानंतर नेक्स्ट दुसरा प्रश्न आपण चेक करूयात. प्रश्न 5वा, एक सेकंड ना, हे 10 पैकी 10 झाले. ओके प्रश्न 6वा बघा, 8 पैकी 8 आहेत. ओके 8 मार्काचा आहे प्रश्न 6वा. दिसायले स्क्रीनवर, थोडस लेटन्सी आहे, दिसेल तुम्हाला. ओके हे बघा 8 मार्काचा प्रश्न आहे. 8 पैकी 8 मार्क प्रश्न 6व्या मध्ये मिळालेले आहेत. गुड. इथे तुम्हाला दिसत अगोदर 7 देण्यात आले होते, त्याचं रूपांतर किती केलं, 8 मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. टिपा लिहामध्ये जर बघितलं, टिपा लिहा
टोटल किती मार्क आला 8 आणि विद्यार्थिनीला मिळाले होते पहिल्या प्रश्नामध्ये टिपा लिहायच्या 4 आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये मिळाले होते 3.5. बघा 4 आणि 3.5 राईट. 4 आणि 3.5 त्याचा राऊंड ऑफ करून किती झाला 8. करेक्ट. डन. त्यानंतर होता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 किती मार्कासाठी आहेत 4 4 4 12 मार्कासाठी प्रश्न आहे आणि विद्यार्थ्याला 12च्या 12 मार्क्स तिथं मिळालेले आहेत. ऑलराईट. 4 4 4 12 असे टोटल 12च्या 12 मार्क्स विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. ऑलराईट. डन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील विधानाबाबत स्वमत लिहा आणि स्वमत मध्ये इथे सुद्धा 3 आणि 3 मार्क आहेत. ऍक्च्युअल मध्ये आहेत 6 मार्काला प्रश्न आहे आणि 6 पैकी कोणतेही 6 मार्क घेण्यासाठी 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. राईट. आणि विद्यार्थीला सुद्धा चेक करा 6 मार्क्स मिळालेले आहेत. ऑलराईट. डन. संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न दुसरा. इथे सुद्धा 2 2 2 2 मार्क्स आहेत. टोटल किती झाले 8. राईट. 8 मार्क्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट चालू होतो प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 आहेत. 5 पैकी 5 तुम्हाला लिहावं लागतात. एका मार्कासाठी 1 आहे आणि इथं जर चेक केलं इथं सुद्धा 5 5 5 5 आहेत. 1 मार्क शेवटच्या याच्यात त्यांनी कट केला होता. ओके. शेवटच्या याच्यात 20 पडले होते. एका वाक्यात उत्तर लिहामध्ये इथं व्यवस्थित करा. ओके. टोटल मार्क 20. तर मॉडरेटरनं काय केलं 20च्या ऐवजी 19 मार्क टाकलं आणि अ ब क ड मध्ये जे ड आहे त्याच्यामध्ये 1 मार्क त्यांनी -1 केला. कशासाठी मायनस केला आणखी स्टील काहीच आयडिया नाहीये. कशासाठी त्यांनी 1 मार्क मायनस केला काहीच नाहीये. इथं जर बघायला गेलं आता जेवढे 2025 मध्ये एक्झाम देणार आहेत त्या स्टुडंट्सनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचा आहे की 5वा प्रश्न पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता होता. आणि बघा हा प्रश्न आहे मी वापस वाचायलो. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता होता आणि विद्यार्थिनीनं हा उद्देश लिहिलेला आहे आणि ज्या उद्देशाचे 1 मार्क विद्यार्थिनीचे कट झालेले आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जेवढेही सहकारचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत भले तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून असा तुळजापूरच्या कॉलेजमधून असा नांदेडच्या कॉलेजमधून असा पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अंबड जालना कुठूनही असा राईट व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचा आहे हा उत्तर बरोबर आहे का. कारण विद्यार्थिनीचा 1 मार्क इथं कट झालेला आहे. 5 पैकी 5 होते कट करून इथं 1 मार्क कट करून 1 मार्क 99 वर आलेले आहेत विद्यार्थिनीला. म्हणजे 80 पैकी 79 100 पैकी 99 मार्क्स आलेले आहेत. राईट. तुमच्या नावासहित कमेंट करायचं आहे. उत्तर लिहिल्यानंतर तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कोणत्या कॉलेजमधून बिलॉंग करता ते सुद्धा लिहायचं आहे. आणि कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा चेक करा तुमच्याच वर्गातून तुमच्याच बेंचवरून किंवा तुमच्या वर्गातल्या कोणत्या एखाद्या मुलीनं किंवा मुलानं कमेंट केलेला आहे का. नसेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट करायचं आहे. आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सहकारच्या शिक्षकांसोबत नक्की शेअर करायची आणि त्यांना विचारा की सर या प्रश्नाचं 1 मार्क मुलीचं कट झालं का कट झालेलं आहे. आता ज्या विद्यार्थिनीचा पेपर आहे तिला सुद्धा हे माहित आहे की 1 मार्क कट झालं. बट आता हे 1 मार्क घेण्यासाठीची प्रोसेस काय ते सुद्धा सांगतो. सर्वात पहिला लातूर बोर्डातून किंवा ज्याही बोर्डामध्ये तुमचं पेपर आहे तिथून याची कॉपी मागवणं. कॉपी मागवल्यानंतर संबंधित वर्ग शिक्षकाला दाखवणं आणि संबंधित वर्ग शिक्षकाला दाखवल्यानंतर याच पेपरासोबत एक फॉर्म येतो
त्या फॉर्मवर त्या शिक्षकाची सही घेणं आणि शिक्षकाला थोडक्यात तिथं स्पष्ट करावं लागते की बाबा बोर्डामार्फत 1 मार्क विद्यार्थिनीचे कट झालेले आहेत आणि ते 1 मार्क मिळणे आणि वापस ते 1 मार्कचा जो शिक्षकाने लिहिलेला पेपर असतो, रजिस्टर अर्ज असतो, ते तुम्हाला बोर्डात नेऊन द्यावं लागतं आणि बोर्डामधून तुमचा जेव्हा ओरिजिनल मार्क मेमो येतो त्यावर तुमचे 1 मार्क वाढवून येतात. ह्याच्यासाठी रिझल्ट लागल्यानंतर, बोर्डाचा निकाल लागल्यानंतर 7 ते 8 दिवसाचा कालावधी असतो, ज्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे 5-6 हजार रुपये खर्च होऊ शकतात आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी म्हणतात जाऊ द्या सर, 1 मार्क गेल तर गेलं. ओके, बट हेच जर गोष्टी अकाउंट सारख्या पेपर सोबत झाल्या असत्या आणि एखाद्या कोचिंग सेंटरच्या टीचरचा रिझल्ट जर ह्याच्यामुळे आडला असतं तर मग हे सर्व खर्च कोचिंग सेंटरच्या टीचर्स केला असता. मी सुद्धा माझ्या कोचिंग सेंटरचं रिझल्टचं चांगलं यावं म्हणून ऑफलाईन सेंटरचं अनेक वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे की सुरुवातीला जेव्हा माझ्या कोचिंग सेंटरला अदर क्लासेस वाले जेव्हा कॉम्पिटिशन राहत होते तेव्हा माझं एक वेळेस माझ्या क्लासेसचा अकाउंट्स मध्ये 99 मार्काचा आला आणि ऑदरचा 100 आला आणि मी जेव्हा बोर्डाची कॉपी मागवली विद्यार्थिनीचं 1 मार्क अननेसेसरी कट करण्यात आला होता. तर स्वतः मला पैसे खर्च करून लातूरला जावं लागलं होतं, 1 मार्क वाढून आणावं लागलं होतं, मग मला माझ्या क्लासेसचे आउट ऑफ बॅनर छापावं लागले असते. अशी जर काही परिस्थिती आली तर टीचर्स करतात किंवा कोचिंग क्लासेस वाले करतात. अदरवाइज जैसा चल रहा है वैसा चलने दो. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. सहकारचे विद्यार्थी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की हा उत्तर बरोबर आहे का चुकीचा आहे. प्लस याच्यानंतर तुम्ही कोणत्या विषयाचे उत्तर पत्रिका एक्सपेक्ट करत आहात ते नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. ऑलराईट, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि प्ले स्टोर वरून DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून नक्की 100% 100 रुपयाचा तो कोर्स परचेस करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, बोर्डाच्या अगोदर टॉप 5 विषयाचे मॉडेल प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बाकी गोष्टी कोर्स परचेस करा, ऑटोमॅटिक तुम्हाला माहित होऊन जातील. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.